माजी मंत्री दीपक केसरकरांकडून भोंदू खरातचा अहोजाहो करत उल्लेख करण्यात आलाय। खरात प्रकरणामुळे केसरकर चांगलेच वादात सापडले। अशात खरातवर आता जाहीरपणे बोलणं थांबवलं पाहिजे। त्यालाही पत्नी आहे, मुलं आहेत, असं केसरकरांनी म्हटलं। यामुळे केसरकरांना पीडितांपेक्षा खरातच्या कुटुंबाची जास्त काळजी वाटते का, असा सवाल उपस्थित केला जातोय। त्यावेळेला अशा एखाद्या दुर्दैवी प्रसंगामध्ये कोणाची तरी ओळख होणं हे आपलं दुर्दैव आहे असं मी समजतो आणि त्याच्यामुळे जी बदनामी झाली आणि खरं तर आता हे पब्लिकली बोलण्याचं थांबलं पाहिजे, कारण त्यांचं सहकुटुंब आहे, त्यांना पत्नी आहे, त्यांना मुलगी आहे, त्यांना मुलगा आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की पब्लिकली ही चर्चा थांबवून त्यांना त्यांच्या कृत्याबद्दल कठोरात कठोर शिक्षा कशी देता येईल याच्यावर आता लक्ष कॉन्सन्ट्रेट करा। दरम्यान केसरकरांच्या वक्तव्यावर पत्रकारांनी आक्षेप घेताच त्यांनी काय स्पष्टीकरण दिलं पाहूयात। माझं एक मिनिट आपण ऐका। त्यांना बोलणं ही माझी संस्कृती आहे, मी माझ्या संस्कृतीबद्दलमुळे त्याप्रमाणे सॉफ्टली बोलतो। मोठी बातमी, विकृत खरातनं केलेल्या अत्याचारासंदर्भात खळबळजनक माहिती समोर आली आहे। विशेष पथकाकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे। सूत्रांच्या माहितीनुसार एसआयटीला आतापर्यंत 300हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ आढळलेत। यात अल्पवयीन मुलींचे आक्षेपार्ह व्हिडिओ असल्याचं बोललं जातंय। त्यासोबत खरातची काही महिला अधिकाऱ्यांशी जवळीक असल्याचा संशय देखील एसआयटीला असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। एसआयटी व्हिडिओतील पीडितांचा शोध घेऊन गोपनीय पद्धतीनं जबाब नोंदवणार आहे। तर या तपासात आता नेमकं काय काय समोर आले ते आपण पाहूया। 300हून अधिक व्हिडिओ क्लिप्स आढळलेल्या आहेत। खरातकडून अल्पवयीन मुलींचंही लैंगिक शोषण सुरू होतं अशी सूत्रांकडून माहिती मिळते। एसआयटीला अल्पवयीन मुलींचे व्हिडिओ आढळलेले आहेत। तरुणी प्रौढ महिलांचं लैंगिक शोषणाचे देखील व्हिडिओ मिळाले असल्याचं सूत्रांकडून कळतंय। तर एसआयटीला मिळालेल्या व्हिडिओमध्ये काही महिला अधिकारी देखील दिसतायत। ओळख पटवून एसआयटी पीडितांचे जबाब नोंदवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। अन्य ठिकाणी हे जबाब नोंदवले जाणार आहेत। भोंदू अशोक खराचा आणखी एक कारनामा समोर आलाय। नाशिकच्या वावी येथील पुरातन ऐतिहासिक वैजेश्वर मंदिर पाडण्याचा घाट खरातनं घातला होता अशी माहिती समोर आली आहे। मंदिराची शक्ती संपल्याचा दावा त्यानं केला होता, त्यामुळे हे मंदिर जमीनदोस्त करा असा सल्ला दिला होता। मात्र गावकऱ्यांनी मंदिर पाडण्याला नकार दिला होता। या मंदिरामध्ये महाराज हे यादवकालीन मंदिर आहे। हे इसवी सन 11व्या शतकातलं असल्यामुळे आता कमीत कमी 1000 वर्षाची वास्तू आहे। तर अशा वास्तूच्या बाबतीमध्ये त्या बाबांनी आम्हाला काय मार्गदर्शन केलं होतं इथं। त्याला स्वतःचं महत्व वाढून घ्यायचं होतं, म्हणून त्यांनी सांगितलं की हे मंदिर पाडा। परंतु हे 1100 वर्षापूर्वीचं मंदिर असताना हिची जी पिंड आहे ती पूर्वभिमुख आहे। आज जी काशीमध्ये दिसती ती पिंड येते, म्हणजे मला वाटतं महाराष्ट्रात नसेल कुठेच ही तुम्हाला अशी पिंड बघायला मिळणार नाही। आणि आता पुढची बातमी पाहूयात। एसआयटीनं ओकस प्रॉपर्टीचं या नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील खरातच्या ऑफिसमध्ये जाऊन तपास केलेला आहे। फॉरेन्सिक टीमसह एसआयटीच्या पथकाकडून ऑफिसमध्ये कसून तपासणी करण्यात आली। ओकस प्रॉपर्टीज अशी पाटी या ऑफिस बाहेर असली तरी इथेच तो लोकांना बोलून भविष्य सांगण्याचा दावा करत महिलांचं लैंगिक शोषण करत होता। त्यामुळे आता एसआयटी पथकाकडून या ऑफिसची झाडाझडती घेतली जाते। त्यासोबत नाशिक रोड भागातील सराफा दुकानं आणि आयुर्वेदिक औषधी विक्री करणाऱ्या दुकानं देखील एसआयटीच्या रडारवर आलेली आहेत। त्यामुळे या तपासातून नवी आणि खळबळजनक माहिती समोर येण्याची शक्यता आहे। दरम्यान एसआयटीच्या तपासासंदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे आपण जाणून घेऊयात। ओकस प्रॉपर्टीज ऑफिसमध्ये भोंदूबाबा तपास करायचा किंवा तपास सध्या सुरू आहे। ऑफिसमधील फिंगरप्रिंटची तपासणी केली जाते। आसपासच्या सीसीटीव्हीची देखील तपासणी केली जाते। नाशिक रोडच्या ज्वेलर्स रडारवर आले असल्याचं कळतंय। तर खरातनं बनावट रत्न खरेदी केल्याची देखील माहिती सूत्रांकडून मिळते। बोगस रत्नांची लाखोंना त्यानं
विक्री केली, अनुयायांना गंडा घातला। त्यामुळे मोठ्या आयुर्वेदिक दुकानांची आता झाडाझडती घेण्यात येणार आहे। खरातकडून औषधं आणि जडीबुटी खरेदी देखील करण्यात आली। जादू टोण्यासाठी हळाची कस्तुरी देखील त्यानं खरेदी केली होती। तर खरातकडून अनुयायांना जडीबुटी विक्री केली जात होती। भोंदू अशोक खरात विरोधात नाशिकमध्ये 8वा गुन्हा दाखल झाला। मृत्यूची भीती दाखवून भोंदू खरातनं व्यावसायिक राजेंद्र जासूद यांच्याकडून करोडो रुपये लुटल्याचा आरोप आहे। लॉजिस्टिक व्यवसायामध्ये यश मिळवून देण्याचं आमिष खरातनं दाखवलं आणि यासाठी त्यानं अवतार पूजा केली नाही तर मृत्यू होईल अशी भीती दाखवली असं तक्रारीत म्हटलंय। बरं, हे राजेंद्र जासूद कोण? तर त्यांच्या विरोधात सिन्नरच्या वावी पोलीस स्टेशनमध्ये खरातनंच खंडणीची तक्रार दाखल केली होती। बनावट व्हिडिओ दाखवून 5 कोटींची खंडणी मागत असल्याची ही तक्रार होती। तर भोंदू खरातनं ही लूट नेमकी कशी केली आपण ती ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। भक्तांच्या जीवावर भोंदू खरात हा परदेशवारी करत होता। त्यानंतर भक्तांना 21 देशात जाण्याचा खरातनं सल्ला दिला। खरात स्वतः देखील भक्तांसोबत परदेशात जायचा। 21 देशांमधील मातीला स्पर्श केल्यास भरभराट होईल अशी बतावणी त्यानं अनेक अनुयायांना केली होती। खरातनं स्वतःवर परदेशात महागडे उपचार केलेत। गुरुसेवेच्या नावाखाली अमेरिकेमध्ये वैद्यकीय उपचार त्यानं करून घेतलेले आहेत। तर स्वतःवरच्या उपचारांचा खर्च हा तो भक्तांच्या माथी त्यानं मारलेला आहे। खरातनं एका भक्ताकडून मर्सिडीज कार देखील घेतली असल्याची माहिती समोर आली आहे। तर भक्ताकडून तुर्कस्तानमधील 49 लाखांचं फर्निचर त्यानं घेतलं। उत्तर पूजेच्या नावाखाली भक्ताला ईशान्येश्वर मंदिरात त्यानं नेलं। पूजेदरम्यान बनावट साप दाखवून भक्ताला भीती दाखवली। बनावट साप म्हणजे ईशान्येश्वर महाराज अशी बतावणी त्यानं केली। तर अवतार पूजेआधी परीस शक्ती मिळाल्याचा खरातनं दावा केला होता। अवतार पूजा न केल्यास नागदेवता दंश होण्याची भीती त्यानं अनुयायांना दाखवली आणि भक्ताला स्वर्गात पाठवण्याच्या बहाण्यानं फसवणूक केली। मिरगावच्या फार्म हाऊसचा संपूर्ण खर्च हा भक्तांकडून त्यानं उकळलेला आहे। तर आपला सल्ला न ऐकल्यास संपूर्ण कुटुंब संपेल अशी धमकी देखील त्यानं या भक्ताला दिली। 2018 पासून टप्प्याटप्प्यानं 4 ते 5 कोटी उकळलेले आहेत त्या भक्ताकडून। मला आता बोलण्याची परवानगी नाही आहे। कोर्टाने ऑर्डरमध्ये सांगितलेलं आहे ह्या केस संदर्भात तुम्ही कुणाशी डिस्कस करायचं नाही। त्याच्यामुळे मी या संदर्भात आता काही बोलू शकत नाही। नेमकं काय घडलं होतं तुम्ही असं म्हणताय? त्याच्यामध्ये अनेक गोष्टी कोर्टाने मला परमिशन दिलेली नाही आहे बोलायची। काय म्हटलंय कोर्टाने? कोर्टाने म्हणणं गेलं की ह्या केसमध्ये कुणाशी डिस्कस करायचं नाही, कुठलीही चर्चा करायचं नाही। तुम्ही कधी कोर्टात गेला होता? कधी कोर्टाने तुम्हाला हे सांगितलं? अटकपूर्व जामिनातच माझ्या दिले ना, ह्या संदर्भात कुणाशी हे करू नये म्हणून। 5 कोटी, तब्बल 5 कोटी या रकमेचा उल्लेख या प्रकरणात वारंवार होतोय। 29 डिसेंबर 2025ला भोंदू अशोक खरातनं सिन्नरच्या वावी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती। राजेंद्र जासूद आणि दिनेश परब यांच्या विरोधात ही तक्रार होती। आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करून हे व्हायरल करण्याची धमकी दिल्याचं म्हटलं होतं। या बदल्यात समोरून 5 कोटींची खंडणी मागण्यात आली अशी तक्रार होती आणि त्यानंतर कोर्टानं जासूद यांना अटी शर्थींसह जामीन मंजूर केला। आता राजेंद्र जासूद यांनीच भोंदू अशोक खरात विरोधात फसवणुकीची तक्रार केली आहे। नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय। अशोक खरातनं जीवाची भीती दाखवून 5 कोटी लुटल्याचा आरोप करण्यात आलाय। त्यामुळे 5 कोटी या रकमेभोवती दोघांचा वाद असल्याचं बोललं जात असून नेमकं कुणी कुणाला लुटलं यावरून विविध चर्चा रंगू लागल्या।